Okay. I think this diagram we have seen. This is the basic block diagram of your computer system, correct? So this is the RAM and this is the ROM. Okay. And this is the memory unit. So memory actually consists of two parts. This is the primary memory. This is the primary memory. And this one is the secondary memory. This one is the secondary memory. Okay, primary memory means limited RAM and limited ROM. Limited RAM and ROM. This we call it as the primary memory. And unlimited RAM or ROM, we call it as secondary memory. I think it is clear now. Okay. If there is a limited amount of RAM and ROM given, then we call it as the primary memory. And anything unlimited, for example, hard disk, you can attach as much large hard disk you want or as much capacity hard disk you want to the computer system. Correct. Then we call it as the secondary memory. So primary memories are very fast. Okay. Primary memories are basically semiconductor memory. They are semiconductor memory. Primary memories are basically semiconductor memories. Okay. Secondary memories can be semiconductor or magnetic or optical. Okay, any type. So hard disk is a magnetic memory. CD drive or CD disk
or DVD disk, they are optical memories. Okay, or pen drive is a semiconductor memory. So you can get the secondary memory as much capacity you want. Okay, and this is particularly used for storing huge amount of data. खूप मोठा डेटा आपल्याला भरायचा असेल मेमरीमध्ये तर त्यासाठी सेकंडरी मेमरीचा वापर केला जातो. हार्ड डिस्क मध्ये किंवा डीव्हीडी मध्ये सीडी ड्राईव्ह मध्ये आपण जास्त डेटा त्यामध्ये टाकू शकतो. ठीक आहे. त्याच उलट प्रायमरी मेमरीमध्ये जो काय डेटा असतो तो एकतर थोडा लिमिटेड अमाऊंट असतो. बरोबर आहे. लिमिटेड अमाऊंट ऑफ डेटा असतो आणि त्याची कॅपॅसिटी सुद्धा लिमिटेड आहे प्रायमरी मेमरीची. फॉर एक्झाम्पल आपल्या मोबाईल फोनचा रॅम हा 4 GB असतो, 6 GB असतो, 8 GB असतो. रॅम कधी आपलं 64 GB 128 GB असं बघितलंय का? नाही. ठीक आहे. तर रॅम शक्यतो लिमिटेड असतो. 6 GB 8 GB या रेंजमध्ये असतो. 4 GB 2 GB आणि जसं तुम्ही जास्त रॅम घेताल तशी किंमत पण आपल्या मोबाईल फोनची वाढत जाते. ठीक आहे. सो त्याच्या उलट पेन ड्राईव्ह तुम्ही जर घेतला तर पेन ड्राईव्ह तुम्हाला 64 GB पेन ड्राईव्ह अगदी 500-600 रुपयाला मिळतो. ठीक आहे. आणि तेच रॅम घ्यायला गेला तुम्ही 4 GB रॅम तर तुम्हाला त्यासाठी 2000-3000 रुपये भरावं लागतं. म्हणजे 4 GB रॅम साठी तुम्हाला 2000 रुपये द्यायचे आणि 64 GB पेन ड्राईव्ह साठी फक्त 600 रुपये द्यायचे. असं कशामुळं? तर त्याचं कारणच आहे की ह्या मेमरी ज्या आहेत हा रॅम जो आहे प्रायमरी मेमरी मधला तो रॅम हा व्हेरी फास्ट तो कॉम्प्युटरच्या किंवा सीपीयूच्या स्पीडनं चालला पाहिजे. ठीक आहे. त्याची टेक्नॉलॉजी वेगळी वापरली जाते त्यासाठी आणि वेगळी टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं त्याचं मटेरियल सगळं वेगळं असतं आणि त्याच्यामुळं नॅचरली तुम्हाला त्याचं हे जास्त मिळतं. ठीक आहे. ओके. One minute. I will take the print screenshots and then I will continue again. Okay. So I think it is clear what is primary memory and what is secondary memory. कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. ओके. आता दिस इज इनपुट इंटरफेस युनिट. इनपुट इंटरफेस युनिटला तुम्ही डेटा इनपुट देऊ शकता. इथनं वी अप्लाय इनपुट डेटा. वी अप्लाय द इनपुट डेटा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण डेटा कशामधनं देऊ शकतो तर कीबोर्ड मधनं देऊ शकतो. कीबोर्ड इज अ इनपुट डिव्हाइस. कीबोर्ड इज इनपुट डिव्हाइस. त्याच्यामधनं आपण डेटा इनपुट करू शकतो किंवा देऊ शकतो कॉम्प्युटरला. माऊस इज अ इनपुट डिव्हाइस. माऊस इज अ इनपुट डिव्हाइस. अजून कुठलं डिव्हाइस आहे जे इनपुट डिव्हाइस म्हणून काम करू शकतं? दुसरं आहे का काही डिव्हाइस? जॉयस्टिक आपण गेम्स मध्ये वापरतो. जॉयस्टिक इज अ इनपुट डिव्हाइस. ठीक आहे. USB pens they are input device. इनपुट म्हणजे जे डेटा देतात कॉम्प्युटरला
ठीक आहे. कॅमेरा इज इनपुट डिव्हाइस. Camera is the input device. Mic is the input device. Mic is the input device. फक्त काय वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आहे. ऑडिओ डेटा असेल तर तो माईक मधनं घेतला जाईल. व्हिडिओ डेटा असेल तो कॅमेरा मधनं घेतला जाईल. ठीक आहे. तुम्हाला काही मुवमेंट काही करायचे असतील तर त्याचा डेटा तुम्ही जॉयस्टिक मधनं घेता. फॉर एक्झाम्पल मी कारला डाव्या बाजूला उजव्या बाजूला वळवू शकतो जॉयस्टिकच्या साह्यानं. जॉयस्टिक जर हलवली मी डावीकडे तर कार डाव्या बाजूला वळती. जॉयस्टिक जर मी उजव्या बाजूला फिरवली तर ती कार माझी उजव्या बाजूला फिरते. ठीक आहे. तर लहान मुलं जे गेम्स खेळतात त्याच्यामध्ये हे जॉयस्टिक वापरतात. स्पीड वाढवण्यासाठी एक कंट्रोल दिलेला असतो. ब्रेक लावण्यासाठी एक कंट्रोल दिलेला असतो. तर त्याला म्हणतात जॉयस्टिक. तर तिथं ऍक्च्युअली मुवमेंट आपण डावीकडे उजवीकडे ते लिव्हर जो दांडा असतो तो लिव्हर आपण फिरवतो डावीकडे उजवीकडे पुढं मागं. त्याप्रमाणे कारच्या मुवमेंट्स तिकडं होतात. ठीक आहे. माऊस तुम्हाला सिलेक्शनसाठी आता आपण स्क्रीनवर आपण माऊस वापरतो की स्क्रीनवरच काही आपल्याला एखादं ऍप्लिकेशन सिलेक्ट करायचं असेल. ठीक आहे. तर त्या ठिकाणी आपण किंवा आपल्याला काही ऍप्लिकेशन स्टार्ट करायचं असेल ऑन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण माऊसचा वापर करतो. कीबोर्ड डेटा एंट्रीसाठी तुम्हाला जो काय डेटा लेटर लिहायचं असेल तर तुम्हाला टाईप करावं लागतं लेटर्स वेगवेगळे. ठीक आहे. अल्फाबेट्स टाईप करावं लागतात, नंबर्स लिहावे लागतात. तर किंवा पिक्चर मध्ये त्यामध्ये काही टाकायचं असेल तुम्हाला एखादं ड्रॉइंग टाकायचं असेल तर हे सगळं आपण कीबोर्ड मार्फत आपण करू शकतो. ठीक आहे. सो डेटा एंट्री इज डन थ्रू द कीबोर्ड. नॉर्मल डेटा एंट्री दॅट इज टेक्स्च्युअल डेटा, टेक्स्ट डेटा आपण म्हणतो त्याला, किंवा अल्फा न्यूमेरिक डेटा दॅट इज एंटर्ड थ्रू द कीबोर्ड. माउस इज फॉर starting the applications. Okay, generally mouse is not used for inputting the data. It is used as a selection cursor. It is used as a selection cursor. Joystick gives the data through the movement of the lever. Okay, when you make the movement of the lever left, right, up and down, so the direction of the gaming car will also change accordingly. USB, you can whatever data you have stored in the USB pins, you can read that data through the USB device or USB ports. Camera, whatever video data you want to capture or input to the computer system, that data you can input through the camera. Okay, so camera is connected to the port, maybe USB port. Okay. And or through Wi-Fi. Nowadays Wi-Fi is also used, and you can input that data, video data, through the ports. Okay, and that is supplied to the computer system. Mic, whatever audio data you want to input, you can input that data through the mic. Okay, mic will convert your audio waves or audio signals into electric signals. Okay, or sound signals into electrical signals. And that electrical signal is provided as an input to the computer system. So in this way, there are so many number of input devices available. There are so many number of input devices. आता मी मागच्या कालच्या पिरियडला मी तुम्हाला सांगितलं की आपलं कम्प्युटरचं कंपॅरिझन आपण ह्युमन बिईंग बरोबर करतो, माणसांबरोबर किंवा मनुष्याबरोबर करतो. ठीक आहे. जसं माणसाला ब्रेन आहे, मनुष्याला ब्रेन आहे, मेंदू आहे, त्या मेंदूमध्ये मेमरी आहे, तसंच कम्प्युटरला सुद्धा मेंदू आहे. तर कम्प्युटरचा कोणता भाग मेंदू म्हणून काम करतो तर सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे. ज्याच्यामध्ये ALU, अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट, आणि टायमिंग अँड कंट्रोल युनिट, हे दोन भाग त्याच्यामध्ये मुळात येतात, महत्वाचे भाग. आणि ह्या दोन्ही भागाचं मिळून आपण त्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं नाव देतो. तर सीपीयू इज द ब्रेन ऑफ युअर कम्प्युटर सिस्टम. ठीक आहे. जसं आपल्याला माणसाला ब्रेन आहे तसंच कम्प्युटरला सुद्धा ब्रेन आहे. तर दॅट इज नथिंग बट सीपीयू. ओके. जसं माणसाला लक्षात ठेवतो आपण, लक्षात ठेवतो म्हणजे कुठे ठेवतो, ते मेमरीमध्ये ठेवतो. ओके. तर जिथं मेंदू आहे त्याच्या साईडलाच मेमरीचा भाग पण आहे.
ज्याच्यामध्ये आपली सगळी माहिती, व्हिडिओ, ऑडिओ सगळी माहिती त्यामध्ये साठवली जाते. ठीक आहे, आणि आपण ती रिकॉल करू शकतो पाहिजे त्यावेळेस आपण ती आठवून रिकॉल करू शकतो. तर ते झालं मेमरी युनिट. ठीक आहे, मेमरीमध्ये सुद्धा दोन भाग आले. एक आहे ते प्रायमरी एक आहे ती रॅम मेमरी आणि दुसरी आहे ती रॉम मेमरी. रॅम मेमरी याचा अर्थ जी मेमरी टेम्पररी आहे, थोड्या काळापुरतं ती लक्षात राहतं आणि नंतर तो डेटा पुसला जातो ऑटोमॅटिकली. ठीक आहे, अशी जी मेमरी त्याला आपण रॅम मेमरी म्हणतो. तर आपल्या मेंदूमध्ये सुद्धा त्या प्रकारची मेमरी. ठीक आहे, आपण बऱ्याच वेळा परीक्षेच्या अगोदर अभ्यास करतो. परीक्षेचा अभ्यास केला की तेवढ्या त्या काळापुरतं, परीक्षेच्या काळापुरतं आपण लक्षात ठेवतो ते. आणि एकदा परीक्षा झाली की 15 दिवसांनी मी विचारलं परत त्याच्यावर काही प्रश्न, तर तुम्हाला काहीच उत्तर देता येत नाही, कारण ते विसरलेलं असतं सगळं वाचलेलं. तर अशा प्रकारची जी मेमरी ती रॅम मेमरी झाली. ठीक आहे, जी कसली मेमरी त्याला म्हणायचं, व्हॉलाटाईल मेमरी. व्हॉलाटाईल म्हणजे पॉवर सप्लाय बंद केला की ती निघून जाते. ठीक आहे, कम्प्युटरमध्ये सुद्धा त्या प्रकारची मेमरी, रॅम मेमरी आहे. तर तुम्ही पॉवर सप्लाय कम्प्युटर बंद केला की त्या मेमरी मधला डेटा सगळा निघून जातो. ठीक आहे, तसं आपल्याकडं काही परमनंट मेमरी पण आहे. काही गोष्टी आपण विसरतच नाही. ठीक आहे, आपले आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक, कोणी आपल्या रोजच्या संपर्कात जे आहेत लोक, ते आपण विसरत नाही, कारण ते कायमस्वरूपी आपल्यामध्ये एम्बॉस झालेलं असतं आपल्या मेमरीमध्ये. तर अशा प्रकारचा डेटा जो कधीच विसरला जात नाही, तो रॉम मध्ये जातो. तो डेटा रॉम मध्ये जातो. ठीक आहे, तर त्याला आपण रॉम मेमरी म्हणतो. तसंच कम्प्युटरमध्ये सुद्धा रॉम मेमरी आहे. ठीक आहे, फक्त एक ऍडिशनल आहे की याच्यामध्ये सेकंडरी मेमरी पण आहे. सेकंडरी मेमरी कम्प्युटरमध्ये आहे, ज्याच्यामध्ये आपण ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा, मोठ्या प्रमाणात डेटा आपण स्टोअर करू शकतो. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे की मेमरी एवढ्या मोठ्या कॅपॅसिटीच्या की अख्ख्या राज्याचा पूर्ण डेटा आपण त्या मेमरीमध्ये ठेवू शकतो, सेव्ह करू शकतो त्या मेमरी किंवा रेकॉर्ड करू शकतो. अशा प्रकारे एवढ्या मोठ्या मेमरीज, जास्त कॅपॅसिटीच्या मेमरीज सध्या अवेलेबल आहे. ठीक आहे, आणि मेमरीची साईज कमी कमी होत चालली, स्टोरिंग कॅपॅसिटी वाढत चाललेली आणि साईज मात्र कमी कमी, श्रिंकिंग होत चाललेलं आहे. श्रिंकिंग म्हणजे साईज कमी कमी होत चाललेल्या आहेत आणि कॅपॅसिटी मात्र डबल, टिबल, 5 पट, 100 पट अशा मल्टिप्लाय फिगरनं त्या वाढत चाललेल्या आहेत, स्टोरिंग कॅपॅसिटी. ओके, सो दॅट इज द मेमरी युनिट. आता महत्वाचा भाग राहिला इनपुट. ह्युमन बिईंग्सला इनपुट कशातनं मिळतं? व्हिडिओ इनपुट्स, आई इज अ इनपुट डिव्हाइस. ठीक आहे, आपल्याला डोळ्यातनं इनपुट मिळतं, म्हणजे आपण जे काही बघतो, व्हिडिओ मिळतो आपल्याला, तो डोळा म्हणजे आपला कॅमेरासारखं काम करतो. ठीक आहे, जसं कम्प्युटरला कॅमेरा व्हिडिओ बघण्यासाठी किंवा व्हिडिओ इन्फॉर्मेशन साठी वापरला जातो, तसंच आपल्याकडे डोळे आहेत मनुष्याकडे. डोळे हा इनपुट डिव्हाइस झाला, ज्याच्यामधनं आपल्याला व्हिडिओ इन्फॉर्मेशन दिलं जातं. जसं माईक आहे कम्प्युटरकडे ऑडिओ इन्फॉर्मेशनसाठी, तसं आपल्याकडे कान आहेत. कानाच्या मार्फत आपल्याला ऑडिओ मिळतो, ऑडिओ इनपुट मिळतं. ते आपल्या ब्रेनला किंवा सीपीयूला दिलं जातं. त्यानंतर अजून कुठले इनपुट आहे? नोज आहे आपल्याकडं वासासाठी. ठीक आहे, तो सेन्सर झाले, ते सगळे सेन्सर्स, पंचेंद्रिय म्हणतो आपण. तर नाकाच्या मार्फत आपल्याला इनपुट मिळतं, वेगवेगळा वास. हे नाक म्हणजे सेन्सर झाला आपलं, आणि त्याच्या मार्फत आपल्याला सेन्स होऊ शकतो. तर ते एक इनपुट झालं. त्यानंतर जिभेच्या मार्फत आपल्याला टेस्ट कळते, वेगवेगळ्या टेस्ट. तर जीभ हा सुद्धा एक सेन्सर आहे. इट इज अ टेस्ट सेन्सर. नोज इज ए स्मेल सेन्सर. इयर इज ए ऑडिओ सेन्सर. आईज आर व्हिडिओ सेन्सर्स. ठीक आहे, स्किन आपल्याला टच केले की लगेच कळतं. स्किन इज ए टच सेन्सर. अशा वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे, जसं आपल्याला कम्प्युटरकडे वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स अवेलेबल आहेत. कीबोर्ड आहे, माऊस आहे, जॉयस्टिक आहे, युएसबी डिव्हाइस आहे, कॅमेरा आहे, माईक आहे. त्याच प्रकारे माणसाकडे सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट डिव्हाइसेस
आपल्याला इनबिल्ट म्हणजे जोडलेले आहे ऑलरेडी. ठीक आहे. आणि त्यांच्या मार्फत आपल्याला इनपुट दिलं जातं, आपल्या ब्रेनला इनपुट दिलं जातं आणि ब्रेन मग त्याच्यावर प्रोसेसिंग करतं. प्रोसेसिंग म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया करतं. प्रोसेसिंग करणं म्हणजे प्रक्रिया करणं. ठीक आहे. तर डेटा जो असतो तो रॉ डेटा असतो. डेटा म्हणजे काय, इनपुट दिलेलं जो काही डेटा असतो तो रॉ डेटा असतो. त्याच्यावर प्रक्रिया केल्याशिवाय त्याच्यामधून आपल्याला पाहिजे ते आउटपुट आपल्याला मिळत नाही. फॉर एक्झाम्पल, आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल ऑफ आपण आपला गहू हा रॉ डेटा झाला. ठीक आहे. गहू आपण डायरेक्टली खात नाही, आपण काय करतो त्याच्यावर प्रोसेसिंग करतो. गव्हाला दळतो किंवा त्याच्या अगोदर त्यातनं खडे काढतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसिंग त्याच्यावर केल्या जातात. त्यानंतर त्याला दळतो आपण, दळून तो चाळला जातो, चाळून त्यातनं पीठ काढलं जातं, पिठावर परत प्रक्रिया, परत त्यामध्ये पाणी ओतून हे वाहतून आपण त्याची कणिक बनवतो. कणिक बनवल्यावर त्याला लाटतो, लाटल्यानंतर भाजतो आणि भाजल्यानंतर मग तुम्हाला फायनल प्रॉडक्ट चपाती त्यामधनं मिळते. म्हणजे किती प्रक्रिया त्याच्यामधनं गेलेली आहे बघा. नुसतं गहू म्हणजे प्रॉडक्ट नाही, गहू हा रॉ डेटा झाला. रॉ डेटा आपण त्याला डायरेक्टली वापरू शकत नाही गव्हाला, तर त्याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात. ठीक आहे. स्टार्टिंग फ्रॉम अगदी खडे निवडण्यापासून ते फायनली त्याचं पीठ करून, त्याचं चाळून, पीठ चाळून, त्याच्यापासून कणिक बनवून त्याला लाटून परत आणि मग ती भाजल्यानंतर मग त्याची चपाती तयार. एवढ्या प्रोसेसमधनं एवढ्या प्रक्रिया त्याच्यावर करायला लागतात. ठीक आहे. तसंच कॉम्प्युटरला सुद्धा तुम्ही नुसता डेटा दिला तर उपयोग नाही, त्या डेटावर त्याला बऱ्याच प्रोसेसिंग करावं लागतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया त्याच्यावर कराव्या लागतात आणि प्रक्रिया केल्यानंतर मग त्यातनं तुम्हाला रिझल्ट मिळतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, मी समजा 100 विद्यार्थ्यांचा त्याला डेटा दिला की हे 100 विद्यार्थी त्यांचे हे असे मार्क आहेत. ठीक आहे. आता नुसता डेटा दिला हा, प्रत्येक विषयात की प्रत्येकाला किती मार्क पडलेले आहेत, कुणाचं वय किती, जन्मतारीख किती, सगळं आपण डेटा त्याला दिलेला. त्यात पुरुष किती, स्त्री किती, मुली किती, मुलं किती, हा सगळा मेल फिमेल हा सगळा डेटा आपण त्याला दिला. हा डेटा दिला म्हणजे त्यातनं इन्फॉर्मेशन बाहेर पडलं का? नाही. इन्फॉर्मेशन कधी बाहेर पडतं? ज्यावेळेस त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. आता त्या डेटामधनं मी जर म्हटलं त्याला की आता याच्यातनं स्त्री किती आणि पुरुष किती हे बायफर्केट करून दाखवतो आणि त्यांची वेगवेगळी लिस्ट तयार, त्याच्यावर प्रक्रिया मला करावी. ठीक आहे. तर मी प्रक्रिया कशी करायची? एफ लिहिलेलं असेल तर फिमेल, एम लिहिलेलं असेल तर मेल, अशा प्रकारे मी त्यांना हुडकून काढू शकतो की कोण मेल आहे आणि कोण फिमेल आहे. अशा प्रकारे त्याचं बायफर्केशन मी करू शकतो, 2 लिस्ट वेगवेगळ्या तयार करू शकतो. त्यानंतर मला ते अरेंज पाहिजेत असे, कसे अल्फाबेटिकली अरेंज्ड पाहिजे, तर मी त्याला त्या प्रकारे प्रक्रिया त्याच्यावर करू शकतो की मला आता ज्या लिस्ट तयार झाल्या आहेत मेलच्या वेगळ्या आणि फिमेलच्या वेगळ्या, त्याच्यामध्ये मला अल्फाबेटिकली अरेंज करून दे. ए नावानं अगोदर, ए आडनावानं चालू होणाऱ्या अगोदर, नंतर बी आडनावानं, नंतर सी आडनावानं, असं करत झेड पर्यंत तुम्ही त्याला अरेंज करू शकता. ठीक आहे. तर म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया परत करावी लागते मला. ठीक आहे. किंवा मी जर म्हटलं त्याला की बाबा आता ठीक आहे, ह्या लिस्ट तयार केल्या तू मेल फिमेल, आता मला ह्यांच्यात टॉप कोण कोण आहेत, जास्तीत जास्त मार्क मिळवलेले त्याप्रमाणे अरेंज करून दे. की सर्वात जास्त ज्याला मार्क आहेत तो टॉपला 1 नंबरला, त्यानंतर त्यापेक्षा खालचा, त्यानंतर त्यापेक्षा खालचा, अशा प्रकारे मला अरेंजमेंट करून दे. तर मग कॉम्प्युटरला परत त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते की सगळ्यात जास्त मार्क कोणाचे आहेत. आपण मार्क इनपुट केलेले आहेत त्याला, मराठी, इंग्लिश, हिंदी, हिस्ट्री, सगळे असे मार्क्स इन्क्लूड त्याला इनपुट केलेले आहेत. परंतु त्याला ते सगळे मार्क्स ऍड करावे लागतात. ऍड करून त्याचं पर्सेंटेज काढावं लागतं. पर्सेंटेज काढल्यानंतर मग कुणाचं जास्त पर्सेंटेज आहे तो नंबर 1ला येणार, त्याच्यानंतर त्याच्या खालोखालचं पर्सेंटेज, त्याच्या खालोखालचं पर्सेंटेज, अशा प्रकारे पर्सेंटेज वाईज आपण त्याला पाइलअप करू शकतो किंवा सिक्वेन्शियली अरेंज करू शकतो फ्रॉम टॉप टू डाऊन. ओके. किंवा टॉप टू बॉटम.
हायेस्ट मार्क असलेला टॉपला येईल आणि लोएस्ट मार्क असलेला बॉटमला जाईल. म्हणजेच त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते. नुसत्या डेटाचा काही उपयोग नाही. त्या डेटावर जोपर्यंत तुम्ही प्रक्रिया करत नाही तोपर्यंत तुम्हाला आउटपुट मिळत नाही पाहिजे तसं रिक्वायर्ड आउटपुट. ठीक आहे. तर हे काम कुणाचं आहे? तर कंट्रोल सीपीयूचं काम आहे हे सगळं. त्याच्यावर अरिथमेटिक काही प्रोसेस करायची असेल तर एएलयू युनिट आहे. एएलयू युनिट मधनं कम्प्युटर तुम्हाला सीपीयू तुमचा डेटा त्या एएलयू युनिटला पास करू शकतो आणि त्याला सांगू शकतो की बाबा असं असं मला करून दे प्रोसेस याच्यावर. ठीक आहे. कधी कधी आपल्याला लॉजिकल काही त्याच्यावर प्रोसेसिंग करावं लागते. लॉजिकल प्रोसेसिंग म्हणजे वेदर एक्स इज ग्रेटर दॅन वाय अशा प्रकारचं काही प्रोसेसिंग मला करायचं असेल समजा एक्स इज ग्रेटर दॅन वाय क्वेश्चन मार्क आन्सर इज येस और नो. ह्याच्यावरनं तुम्हाला काहीतरी डिसिजन घेता येतं. जर एक्स इज ग्रेटर दॅन वाय तर असं कर, नसेल तर असं कर. 2 मार्ग आहेत. करेक्ट. यस असेल तर हे कर, नो असेल तर असं कर, दुसरं प्रोसेस कर. म्हणजे असे जे सिच्युएशन्स आहेत जिथं एक्स इज ग्रेटर दॅन वाय और एक्स इज लेस दॅन वाय टेस्ट करायचं आपल्याला. 2 व्हेरिएबल्स आहेत, एक्स व्हेरिएबल आणि वाय व्हेरिएबल. किंवा आपण फॉर एक्झाम्पल असं म्हणू शकतो टेम्परेचर लेस दॅन 100 डिग्री सेंटीग्रेड. टेम्परेचर लेस दॅन 100 डिग्री सेंटीग्रेड याला उत्तर काय असू शकतं? यस किंवा नो. जर यस असेल तर हीटर ऑन कर, जर नो असेल तर हीटर बंद कर, हीटर बंद ठेव. ठीक आहे. गिझर मध्ये आपल्या वॉटर हीटर मध्ये अशा प्रकारचे लॉजिकल डिसिजन्स घेतले जातात. ह्या लॉजिकल डिसिजन, ह्यात गणित नाहीये, ह्याच्यामध्ये लॉजिकल डिसिजन आहे. वेदर टेम्परेचर इज लेस दॅन 100 और टेम्परेचर इज ग्रेटर दॅन 100, इक्वल टू और ग्रेटर दॅन 100. लेस दॅन 100 असेल तर हीटर ऑन ठेवला जाईल, ऑन केला जाईल. आणि ग्रेटर दॅन 100 किंवा इक्वल टू 100 असेल तर हीटर बंद ठेवला जाईल किंवा बंद केला जाईल. अशा प्रकारचे जे डिसिजन घेतो आपण हे सगळे लॉजिकल झाले. त्याच्यामध्ये लॉजिकल. ठीक आहे. पण तुम्हाला समजा सांगितलं की मीन काढ, ऍव्हरेज काढ. ऍव्हरेज हा मॅथमॅटिकल प्रोसेस झाली, अरिथमॅटिक प्रोसेस झाली. किंवा सगळ्याची टोटल काढ, सगळ्यांच्या वयाची टोटल काढ असं जर सांगितलं तर ते अरिथमॅटिक प्रोसेस झाली. ठीक आहे. तर आपल्याला ज्या प्रकारची प्रोसेस करायची त्यानुसार ज्या प्रकारची आपल्याला प्रोसेस करायची आहे त्यानुसार सीपीयू एएलयू ला हे देतं, आज्ञा देतं, त्याला कमांड करतं आणि सांगतं त्याला की मला अशी अशी प्रोसेस करून सांग, काय रिझल्ट येतो ते सांग. ठीक आहे. त्याला आपण प्रोग्रॅमिंग म्हणतो. प्रोग्रॅमिंगच्या मार्फत सीपीयू कडनं आपण पाहिजे ते काम करून घेऊ शकतो. आपल्याला कुठल्या प्रकारची प्रोसेस करायची त्या प्रकारची प्रोसेस मी सीपीयू ला सांगू शकतो. कशी सांगू शकतो? तर प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या मार्फत मी सांगू शकतो. आपल्याला माहिती वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस आहेत कॉम्प्युटरमध्ये. सी लँग्वेज आहे, त्यानंतर अजून बऱ्याच वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत. तर त्या लँग्वेज वापरून आपण सीपीयू ला सांगू शकतो की मला ही प्रक्रिया करायची आहे. ठीक आहे. आणि मग सीपीयू काय करेल? एएलयू कडनं आणि इनपुट आउटपुट डिव्हाइस कडनं, मेमरी कडनं ते काम करून घेईल आणि तुम्हाला त्या प्रकारची प्रक्रिया करून देईल आणि रिझल्ट तुम्हाला देईल. फायनल रिझल्ट ते तुम्हाला देईल. ठीक आहे. तर आपल्याला जे काय करायचंय कॉम्प्युटरकडनं करून घ्यायचंय ते आपण त्याला त्याच्या लँग्वेजमध्ये सांगावं. ठीक आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस अवेलेबल आहेत मार्केटमध्ये कॉम्प्युटरसाठी आणि मग त्यातली कुठलीही लँग्वेज तुम्ही वापरू शकता आणि कॉम्प्युटरला कमांड देऊ शकता की मला असं असं करून पाहिजे, हे करून पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला प्रोग्राम लिहावा लागतो आणि प्रोग्राम लिहून दिला आपण त्याला की कॉम्प्युटर सीपीयू त्यांच्याकडनं काम करून घेतो त्या प्रकारे आणि आपल्याला फायनल आउटपुट तो देतो की तुम्हाला जो रिझल्ट एक्सपेक्टेड आहे तो रिझल्ट तुम्हाला देतो. तो तुम्ही म्हटलं मला प्रिंट द्या त्याची तर तो प्रिंट देतो.
तुम्ही म्हटलं मला ह्याची कॉपी द्या, तर मी त्याची कॉपी देतो, सॉफ्ट कॉपी देतो. हार्ड कॉपी पाहिजे असेल तर हार्ड कॉपी देतो. पेपरवर प्रिंट पाहिजे असेल तर त्याला हार्ड कॉपी म्हणायचं. तुम्हाला जर ती फाईल नुसती पेन ड्राईव्ह मध्ये पाहिजे असेल तर सॉफ्ट कॉपी म्हणायचं त्याला. तुम्हाला कुठल्या प्रकारची आउटपुट पाहिजे त्यानुसार तुम्ही कम्प्युटरला हे करू शकता, विचारू शकता की मला अशा अशा प्रकारची आउटपुट पाहिजे किंवा मला अशा अशा प्रकारचे प्रिंट पाहिजे, मला हार्ड कॉपी पाहिजे का सॉफ्ट कॉपी पाहिजे. करेक्ट. तर हे सगळं काम सीपीयूचं आहे. त्यानंतर शेवटचं युनिट जे आहे ते आउटपुट इंटरफेस युनिट. आउटपुट इंटरफेस युनिट म्हणजे काय? तर आउटपुट इंटरफेस युनिट म्हणजे इथून तुमचं आउटपुटला जातं. आउटपुट कुठले कुठले डिव्हाइसेस आउटपुट म्हणून काम करू शकतात? जसं आपण इनपुटची लिस्ट बघितली, इनपुट डिव्हाइसची लिस्ट बघितली, तसं आउटपुट डिव्हाइसची लिस्ट पण आहे. कोणते कोणते डिव्हाइसेस आउटपुट डिव्हाइस म्हणून काम करतात? जसं आपल्या ह्युमन बिईंग्स मध्ये माउथ, आपल्या तोंडातनं आपण बाहेर आउटपुट देतो, कमांड देतो, बोलतो. आपण बोलतो म्हणजे कमांड देतो, आज्ञा देऊ शकतो आपण. ठीक आहे. तर माउथ इज अ आउटपुट डिव्हाइस. माउथ इज अ आउटपुट डिव्हाइस. त्यानंतर movement of legs and hands, okay, or neck, कुठल्या प्रकारची मुवमेंट जी आहे दॅट इज आउटपुट. ठीक आहे. जसं आपल्याला ब्रेन सांगतं, समजा एखादी वस्तू 10 फुटावर आहे, तर आपल्याला ब्रेन सांगतं इथून तुला चालत जावं लागेल 10 फूट पर्यंत आणि मग तिथे ती वस्तू तुला घ्यावी लागेल. तर आपल्याला ब्रेन कंट्रोल करतं, आपल्याला ब्रेन कमांड करतं की जा इथून तिथपर्यंत जा, चालत जायचो 10 फुटापर्यंत चालत गेलो. तिथे ती वस्तू दिसते आपल्याला, डोळ्याच्या साह्याने आपल्याला वस्तू दिसते, म्हणजे ते एक इनपुट मिळालं ब्रेनला. आता ब्रेन म्हणतं आता खाली वाग आणि ती वस्तू उचल. मग आपण खाली वागतो आणि ती वस्तू उचल. ठीक आहे. हे आपल्याला न कळत घडत असतं, परंतु ह्या सगळ्या कमांड्स ब्रेनकडनं आपल्याला मिळत असतात. त्या अवयवाला, अवयव जे आपल्याकडे वेगवेगळे अवयव आहेत, त्या अवयवांना ते कमांड्स दिले जातात ब्रेनकडनं आणि त्याप्रमाणे मग आपल्याकडनं काम करून घेतलं जातं. ब्रेन आपल्याकडनं काम करून घेतो. ठीक आहे. तर जसे ह्या आउटपुट डिव्हाइस आहेत, तसंच कॉम्प्युटरकडे सुद्धा आउटपुट डिव्हाइस आहेत. कुठले कुठले? प्रिंटर आहे, प्लॉटर आहे, मॉनिटर आहे, ज्याच्यावर आपल्याला आउटपुट बघू शकतो आपण. स्क्रीन आहे, मॉनिटरलाच आपण स्क्रीन म्हणतो. ठीक आहे. डिस्प्लेज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डिस्प्लेज आहेत. लाऊड स्पीकर आहे, लाऊड स्पीकर हे आउटपुट डिव्हाइस आहे. त्याच्या मार्फत आपण गाणे ऐकू शकतो किंवा काही पण ऐकू शकतो. लाऊड स्पीकर आहे. ऑडिओ आउटपुट पाहिजे असेल तर लाऊड स्पीकर, व्हिडिओ आउटपुट पाहिजे असेल तर डिस्प्ले, हार्ड कॉपी पाहिजे असेल तर प्रिंटर, प्लॉटर, यांच्या मार्फत आपल्याला हार्ड कॉपी मिळू शकते. ठीक आहे. तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा आउटपुट पाहिजे त्यानुसार आउटपुट डिव्हाइसेस अवेलेबल आहेत. तुम्हाला जर ऑडिओ आउटपुट पाहिजे असेल तर स्पीकर आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आउटपुट पाहिजे असेल तर डिस्प्लेज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डिस्प्लेज आहेत. ठीक आहे. स्क्रीन आहे किंवा 7 सेगमेंट डिस्प्लेज आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे डिस्प्ले. तुम्हाला जर हार्ड कॉपी पाहिजे असेल तर प्रिंटर आहे, प्लॉटर आहे, त्याच्या मार्फत तुम्ही हार्ड कॉपी आउटपुट घेऊ शकता. एखाद्या कागदावर तुम्हाला प्रिंट आउट पाहिजे तर ते कागदावर तुमच्या हार्ड कॉपी म्हणतो, ती हार्ड कॉपी आपल्याला मिळू शकते. त्यासाठी त्या प्रकारचा आउटपुट डिव्हाइस अवेलेबल आहे. ओके. सो दिस टोटल system we call it as the
कम्प्युटर सिस्टीम. ह्या सगळ्याला एकत्रित बघायचं. ठीक आहे, वेगवेगळे भाग करायचे नाही. जसं माणसामध्ये प्राण आहे म्हणजे सॉफ्टवेअर आहे, तसंच कम्प्युटरचा प्राण म्हणजे त्याचं सॉफ्टवेअर. ठीक आहे, त्यातलं जर सॉफ्टवेअर मी काढून टाकलं कम्प्युटरमध्ये तर काय राहतं, हार्डवेअर फक्त राहतं, फिजिकल पार्ट्स फक्त त्याचे राहतात, त्यातला आत्मा निघून जातो. जसं माणसातला जीव किंवा आत्मा म्हणजे सॉफ्टवेअर आहे, आपला आत्मा निघून गेला की काय राहतं, फक्त शरीर राहतं. शरीर म्हणजे फिजिकल पार्ट्स राहतात. ठीक आहे, तसंच कॉम्प्युटरचं पण, त्यातलं सॉफ्टवेअर तुम्ही जर काढून घेतलं तर मग जे काय राहतं ते नुसतं हार्डवेअर राहतं. ठीक आहे, तर शरीराला दोन्ही लागतं, हार्डवेअर पण लागतं आणि सॉफ्टवेअर पण लागतं. नुसतं हार्डवेअर असून उपयोग नाही, सॉफ्टवेअर नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. नुसतं सॉफ्टवेअर असून उपयोग नाही, सॉफ्टवेअरचा उपयोग कुठं करणार, त्यासाठी हार्डवेअर लागतं. ठीक आहे, तर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर दे आर टुगेदर, हे दोन्ही एकत्रच पाहिजे. तुम्ही हार्डवेअरला बाजूला काढून नुसतं सॉफ्टवेअरवर काही करू शकत नाही, सॉफ्टवेअरला बाजूला काढून नुसतं हार्डवेअरनं काही करू शकत नाही. हे दोन्ही एकत्रितच असले तरच त्यातनं काहीतरी आपल्याला चांगलं करता येतं. ठीक आहे, तर हार्डवेअर सॉफ्टवेअर दे शुड बी टुगेदर, ऑलवेज दे शुड बी टुगेदर. त्याच्यामुळेच अलीकडे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हीला स्कोप आहे. इलेक्ट्रॉनिक्स आपण जे शिकतो, वी आर मोर फोकसिंग ऑन हार्डवेअर, आपला भाग हार्डवेअरचा जास्त आहे. आपण मशीन बनवतो, कॉम्प्युटर बनवून देतो आणि त्याच्यासाठी त्याकडनं काम करून घेण्यासाठी जे लागतं ते सॉफ्टवेअर जातं. ठीक आहे, तर मशीन बनवणं अगोदर महत्वाचं आहे आणि नंतर मग मशीनकडनं काय काय काम करून घ्यायचे त्यासाठी लिहिलं जाणारं सॉफ्टवेअर हा सॉफ्टवेअरचा भाग झाला. आपल्याला दोन्ही येणार, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दोन्ही पार्ट येतात, हार्डवेअर पण येतं आणि सॉफ्टवेअर पण येतं. सो विथ दिस वी एंड द चॅप्टर. कुणाला काही डाऊट आहे का याच्यात? कुणाला काही डाऊट आहे का? नो सर. ओके, सो वी हॅव कम्प्लिटेड दिस चॅप्टर. आता पुढच्या वेळेसपासून आपण शेवटचा चॅप्टर म्हणजे बायनरी कोड्स, तो लहान चॅप्टर आहे अगदी. बायनरी कोड मधला आपण ग्रे कोड वगैरे तर बघितलेलंच आहे.